नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण इथे आज कटिंग करणार आहे प्रिन्स कट ब्लाउज। प्रिन्स कट ब्लाउजसाठी मी सर्वप्रथम बॅक साईडचा पॅटर्न काढून घेणार आहे। त्यासाठी मी शोल्डर घेतलंय, मोंडा घेतलाय आणि छातीची घडी मोजून घेतली आहे। तर हा पॅटर्न आपण पूर्ण कट करून घेणार आहे। मोंढ्याला आपण इथे 1.5 इंचाचा कट दिलेला आहे आणि बॅक साईडच ठेवून आपण फ्रंट साईड कटिंग करणार आहे। उरलेल्या कपड्यावरती आपला बॅक साईड ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी ठेवायचा आणि फ्रंट यावरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचा। यासाठी उंचीमध्ये 1.5 इंच मिळवायचं आणि छातीच्या घडीमध्ये पुढे एक्स्ट्रा माप आपण 1.5 इंच वाढवणार आहे। अशा प्रकारे यावरून आपण प्रिन्स कट ब्लाउज कटिंग करणार। आता फ्रंट साईडला प्रिन्सेस कट आपण 3.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे। पहिली 3.5 वरती मार्किंग करून घेतल्यानंतर टक्स पॉईंट घ्यायचा 5.5 वरती आणि प्रिन्स कटचा शेप द्यायचा। त्याला मधला डिस्टन्स ठेवलेला आहे आपण 1 ते 1.5 इंचाचा आणि यासाठी आपण पुढील गळा घेतलेला 6 इंचाचा। अशा प्रकारे आपण प्रिन्सेस कट ब्लाउज मार्किंग करून कट करून घ्यायचा। हा प्रिन्सेस कटचा ब्लाउज बसतोही छान आणि दिसतोही छान। प्रिन्स कट ब्लाउज हा घालायला एकदम छान बसतो, रिंकल्स वगैरे पडत नाही। प्रिन्सेस कट ब्लाउज छान दिसायला दिसतो। अशा प्रकारे आपल्या इथं प्रिन्स कट ब्लाउजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या स्नेहल लेडीज टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण इथे बॅक पार्ट घेतलेला आहे। बॅक पार्टवरती आपण गळ्याची मार्किंग केलेली आहे 9.5 वरती आणि 9.5चा आपण गळा कटिंग करून राऊंड शेपचा गळा कटिंग करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपले इथे प्रिन्सेस कटचे सर्व पॅटर्न कटिंग करून झाले। आता आपण इथे बाही कट करणार आहे। बाहीसाठी आपण घडी घेतलेली 9ची, बाही उंची घेतलेली आहे 5। बाही उंची आपण इथे ओरिजिनल बाही उंची 5 आहे, त्याच्यामध्ये 2 इंच फोल्डरिंगसाठी आणि शिलाईसाठी ठेवलेलं आहे। तर 7च्या घडीवरती आपण बाही उंची कटिंग केलेली आहे। इथे आपला बाहीचा शेप पूर्ण काढून झालेला आहे। आपण पट्ट्या वगैरे लगेच उरलेल्या कपड्यातून काढून घ्यायच्या। अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कटचं सर्व कटिंग कंप्लीट झालेलं आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।